हॅलो नमस्कार, मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर एकाच कस्टमरचे आपण 8 ब्लाउज पीस कट करणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करू। तर बघा, पूर्ण उंची 12 इंच, पूर्ण शोल्डर 5 इंच आणि छाती 7 इंच, मुंडा 5.5 इंच, समोरचा गळा 6 इंच आणि मागचा गळा आहे 8 इंच आणि कटोरी 4.25 इंच आणि कंबर आहे 26। तर आता पूर्ण आपण उंची टाकून घेत आहोत। तर ब्लाऊजची उंची आहे पूर्ण 12 इंच, तर आपल्याला अधिक 1 इंच घेत आहे। तर बघा, पूर्ण उंची आहे 12 इंच, तर 1 इंच अधिक घ्यायची आहे। तर मी इथे 1 इंच अधिक घेत आहे। आता आपण पूर्ण शोल्डर इथं 5 इंच घेत आहोत। तर बघा, पूर्ण शोल्डर मी 5 इंच घेत आहे आणि मुंडा इथून आपण 5.5, 5.25, 5 पण घेऊ शकतो। तर बघा, तर मी इथं 5 इंच घेत आहे, तुम्ही 5.25 आणि 5.5 पण घेऊ शकता। तर आता छातीचा चौथा भाग आहे 7 इंच, तर मी इथं 7 इंच घेतली। शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच 2 इंच घेऊ शकता। आणि आता इथून मुंडा इथून घेत आहे तर 1.25 इंच आणि 1.25 इंच आतल्या बाजूनी। तर बघा, आता 1.25 इंच आतल्या बाजूनी जिथून आपण घेतली आहे तर फ्रंट साईडचा आपण आकार देत आहोत। त्याच्यानंतर आता पूर्ण आपण समोरचा गळा इथून 2 इंच आणि आता समोरचा गळा जो आहे तर इथून मी 6 इंच आणि इथून 2 इंच असा रेषा ओढून घ्यायची आहे। तर आता इथून अर्धा गोल आकार आपल्याला देत आहे, इथून 1 इंच आणि आता क्रॉसपट्टी आपण तयार करून घेत आहोत। तर क्रॉसपट्टी मी इथं 3 इंचाची घेत आहे, कारण छोटं साईजचं ब्लाऊज आहे। इकडे 2.5 इंच आणि इथून मी सरळ रेषा अशी ओढून घेत आहे आणि क्रॉसपट्टीला बघा असा आकार देत आहे। आता इथून आपली कटोरी आहे 4.25 इंच, तर 4.25 इंच कटोरी घेतली आणि अशी सरळ रेषा ओढून घेतली आणि इथून पण आपण 1 इंच घेतलेला आहे। तर इथून आपण क्रॉसमध्ये अशी रेषा ओढून घेतली आणि कटोरीला असा आकार देत आहे। तर बघा, कटोरी, फ्रंट पार्ट आणि क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे। तर आता आपण पूर्ण कटिंग करून घेत आहोत। तर 28 साईजचं ब्लाऊजचं आपण परफेक्ट अशी कटिंग करत आहोत। तर याच्यामध्ये आपले फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण कट करणार आहोत। तर बघा, आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ। आता बघा, क्रॉसपट्टी काढली, त्याच्यानंतर मी कटोरी कट करून घेत आहे आणि आपण अर्धा गोल आकार दिलेला आहे। समोरचा भाग तो कट करून घ्यायचा आहे आणि इथून पण जो आपण 1.25 इंच कमी केलेलं होतं तर 1.25 इंच तो भाग आपल्याला फ्रंट पार्टला इथून कमी पडलेला आहे थोडा भाग, तर काही हरकत नाही। तर बघा, आता इथून मी 2 इंच घेत आहे, बॅक पार्ट तयार करत आहोत आपण। आणि आता पूर्ण मागच्या गड्याची पूर्ण उंची 8.5 इंच आहे, तर आपण अधिक अर्धा इंच घेत आहोत आणि इथून आता 2.5 इंच आणि बघा, इथून आता मी अशी रेषा पूर्ण ओढून घेत आहे आणि अर्धा गोलाकार मी इथं देत आहे। तर आता आपण टक्स लावून घेत आहोत। तर बघा, टक्स आहे पूर्ण 26ची कंबर आहे, तर 6.5 इंच घ्यायचं आहे। 6.5 इंच जर 4 भाग केले आपण तर त्याच्यामध्ये 26ची कंबर येते। तर बघा, तर मी 26ची आता आपण पूर्ण पॅटर्न असे ठेवून आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर बघा, मी पूर्ण पॅटर्न जे आहेत अशी ठेवून एकच ब्लाऊज पीस कट करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा, एक ब्लाऊज पीस म्हणजे एका ब्लाऊज पीसवर आपण जर कटोरी वाढवून घेतली आणि पूर्ण बाही कट करून घेतली, मग आपल्याकडे बाकीचे शिल्लक जे ब्लाऊज पीस राहिले ते आपण एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित आणि नंतर कटिंग करून घ्यायचे। तर कमी वेळेमध्ये कटिंग कशी करून घ्यायची, तर आपण पेपर कटिंग करून घेतलं एकदा, त्याच्यानंतर आपण एक ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलं, पॅटर्न ठेवून आपल्याला जसेचे तसे पॅटर्न ठेवून आपण एक ब्लाऊज पीस कट करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे उरलेले जे पीस आहेत तर ते आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत। तर बघा, आता मी इथं कटोरी वाढवून घेत आहे, तर क्रॉसमध्ये असलेल्या ठिकाणी कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर बघा, इथं मी कटोरी ठेवली
आणि ह्या साईडनं मी 1 इंच 1.25 इंच वाढवून घ्यायचे आहे. तुम्ही 1 पण घेऊ शकता, 1.25 इंच पण घेऊ शकता, कारण 28 साईजचं ब्लाऊज आहे. तर छोटं साईजचं ब्लाऊज आहे, तर कमी पण घेतलं तरी चालू शकते. तर बघा तर इथं मी 1.25 इंच घेतलं आणि कटोरीला बघा तर राऊंड शेप दिलेला आणि कट करून घेत आहे. तर बघा आता आपली कटोरी कट करून झाली. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मी 4 भाग 4 पदरी असं घेतलेलं आहे का ब्लाऊज पीस, आणि इथून 1.5 इंच आणि ब्लाऊजची उंची आहे 4.5, तर अर्धा इंच घेतलेला आहे अधिक. तर आता पूर्ण आपण ह्या साईडनं ॲडजस्ट नाही होत आहे, ज्या साईडनं आपलं ब्लाऊज पूर्ण ॲडजस्ट होत आहे आणि जोड पण नाही द्यायची आहे. तर आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीस असं बघा ह्या साईडनं पूर्ण ब्लाऊज येत आहे. तर मी ह्या साईडनं माप लावून घेत आहे. तर बघा इथून आता पूर्ण उंची टाकून घेत आहे 5 इंच ब्लाऊजची, आणि इथून मुंढा आहे 6.5 इंच, आणि शिलाई मार्जिन 2 इंच, आणि असा बाहीला आकार देत आहे. आणि आतल्या बाजूने आपल्याला अर्धा इंच 1.25 इंच कमी करून सनी आकार दिलेला आहे. तर आता इथं दंडघेर आहे 5 इंच. आता मी बाही कट करून घेत आहे. तर आता आपली राहिलेली आहे क्रॉस पट्टी. आता इथं एक कट लावून घेत आहे आणि इथं पण आणि इथं पण. तर आपली प्रॉपर अशी बाही तयार झालेली आहे. आणि हा जो भाग आहे हा कट करून घेत आहे. तर बघा आता आपली बाही तयार झाली. आता त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घेत आहे. जो आपण पॅटर्न कट केलेला आहे तो अगदी आपण याच्यावर ठेवून घेत आहोत. आणि बघा आपल्याला थोडा पावभाग आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घ्यायचा आहे, कारण एकसाथ जे आपण कटिंग केलेली असते तर कटोरी जेव्हा जोडतो तर आपला कापड कमी पडते. तर इथं मी पावभाग क्रॉस पट्टीचा वाढवून घेत आहे. आता पूर्ण पॅटर्न बघा मी जेवढे ब्लाऊज पीस आहेत तेवढे एकावर एक असे पूर्ण हातरून घेतलेले आहेत ना, पूर्ण कटिंग करून घेतलेले आहेत. तर कसं वाटलं माझं आजचं